मंडळी, नवी मुंबईमधील CBD बेलापूरच्या या निसर्गरम्य ठिकाणाला तुम्ही भेट दिली आहे का? मी आलेली आहे आज निसर्गाने वेढलेल्या बेलापूरमधील या खाटूश्याम बाबाच्या मंदिरामध्ये. हारे का सहारा बाबा श्याम हमारा. जय खाटूश्याम. स्थानिकांच्या माहितीनुसार या मंदिराची स्थापना 1984 साली झालेली आहे. किती जुनं मंदिर आहे ताई हे? 1984 मधलं तिथे लिहिलं दिसलं बघा ना डेट. हा दिसलं. या मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही संध्याकाळी 4च्या सुमारास CBD बेलापूरकडे निघालो. हे पहा, बेलापूर सिग्नलला डाव्या बाजूला सिडको भवन दिसते आणि उजव्या बाजूला आता आपण वळणार आहोत. बेलापूर रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर अगदी 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बेलापूर रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला ऑटो सहज मिळून जाते. 40 ते 50 रुपये फेअर घेतात. अगदी मंदिरापर्यंत गाडी जाते, परंतु रस्ता अगदी निमुळता आणि छोटा आहे. आजूबाजूला वस्ती आहे. जर समोरून एखादी गाडी आली तर आपली गाडी मागे पुढे करण्यामध्येच वेळ जातो. रिक्षावाले शक्यतो अगदी वरपर्यंत घेऊन जात नाही. जिथे पायऱ्या सुरू होतात तिथेच ती लोक सोडतात. वरपर्यंत गाडी आणलेली आहे. इथे अशी छोटी छोटी दुकानं आहेत. पण हे पण घेतात ना व्हायला? अत्तर पण घेत. ते नारळ तुम्हाला अर्जी वगैरे लिहायची का? मन्नत वगैरे नाही नाही ना. अत्तर मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती सुंदर वाटतोय. आणि सकाळी मंदिराचा टाइम काय आहे? 6:30 6:30 ते हॉटेलवाले घे. 1 वाजेपर्यंत. दुपारी 1 वाजता बरोबर बंद होतं. हां. त्याच्यानंतर डायरेक्ट 4 वाजता होतं. मंदिराच्या आवारात आपल्याला सर्वप्रथम दर्शनास पडते ते हनुमंताचं मंदिर. चल दर्शन घेऊया. छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे. डॉग्याशी जायचं इम्पॉर्टंट. सुंदर असं हनुमंताचं मंदिर आहे. सर्वप्रथमच आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराची वेळ सकाळी सकाळी 7 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 9. खाटूश्याम बाबाला प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे मोरपीस, अत्तर, गुलाबाचं फूल या गोष्टी इथे वाहिल्या जातात. मंदिर बघा किती मोठं आहे. या मंदिरामध्ये 3 गाभारे आहेत. पहिल्या गाभाऱ्यामध्ये आहे दुर्गा मातेची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती आणि महादेवाची मूर्ती. दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये आहे खाटूश्याम बाबाची मूर्ती आणि तिसऱ्या गाभाऱ्यामध्ये आहे महादेवाची पिंड. आम्ही सर्वप्रथम दुर्गा मातेचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही खाटूश्याम बाबांचं दर्शन घेतलं.
इतकं सुंदर मंदिर आहे आणि इथलं वातावरण इतकं शांतमय भक्तिमय आहे ना, अगदी मन प्रसन्न झालं इथे येऊन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबाच्या समोर बसून प्रार्थना करण्यासाठी इथं चक्क गाद्या अंथरलेल्या आहेत. ते नवस करतात ते इथे नवस करतात का? म्हणजे इथं बघ आरजी बोलत आहे. हां, म्हणजे इथे म्हणतात की नवस पूर्ण होतं. आरजी लावण्यासाठी आरजी नवस म्हणजे आरजी बोलत हां हां, ती लोक अर्जी बोलतात, आपण बोलतो की नवस नारळ बांधतात आणि हे ना आलं लक्षात. म्हणजे नारळ असेल त्याच्यात आणि अजून काय काय असेल. नारळ असतो, पैसा असतो, आणि ती अत्तर असेल. अत्तराची बॉटल असते. हे बघ, इकडं पण केवढे हे काढलेले असतील मला वाटते नारळ, है ना. असं म्हणतात इथं आलेल्यांचा नवस पूर्ण होतो. इथे आल्याचं समाधान झालं. खाटूश्याम बाबाची मूर्ती आहे, दुर्गा देवीची मूर्ती आहे, गणेश मूर्ती आहे, शिवलिंग आहे. खूपच सुंदर मंदिर आहे. स्वच्छता अप्रतिम आहे. मंदिर अगदी मेंटेन आहे. 1984 पासूनचं हे मंदिर आहे. पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेट आहे, इथं जेंट्स टॉयलेट आहे, लेडीज पण असेल कुठंतरी. असे लोकल खाण्यासाठी गार्डन पण आहे ना, हे गार्डन आहे. तिकडे पुढे मंदिर आहेत बरेच. कुठं मंदिर आहे चल तिकडे जाऊया. काहीतरी फंक्शन होतं वाटतं. हे मडके कशासाठी ते ठेवतात? त्यांचे असणार काहीतरी फंक्शन. ते कधी बसायला केलं. इकडे खाली काय आहे? मंदिर आहेत आजूबाजूला सगळे. सगळी मंदिरच आहेत का? ओके. एंट्रीलाच हनुमंताचं मंदिर आहे आणि वरती हा पायऱ्यांचा मार्ग आहे. जी लोक ऑटोने येतात, रिक्षाने येतात, ते खालून पायऱ्या चढून येतात. मंदिराच्या परिसरामध्ये गाड्या लावण्यासाठी जागा आहे. सुंदर मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं डोंगरावर मंदिर आहे. हा पायरी मार्ग आहे. आम्ही तिकडून गाडीने आलो, गाडी तिकडे लावली आणि जी लोक रिक्षाने वगैरे येत असतील किंवा खाली चालत येत असतील त्यांच्यासाठी हा पायरी मार्ग आहे. मी खाली उतरून थोडासा अंदाज पाहिला की किती पायऱ्या आहेत. पायऱ्या जास्त नाही आहेत, थोड्याफार आहेत. एक 10 मिनिटाचाच डिस्टन्स असेल जी लोक पायऱ्यांनी येणार त्यांच्यासाठी. गाडीने येणारा रस्ता डेंजर आहे बघा, हा दाखवतो. हळूहळू घ्या, हळूहळू. इकडे एक मंदिर आहे. मंदिरच मंदिर आहेत सगळीकडे. हा एक मंदिर आहे. अय्यप्पा मंदिर आहे. अय्यप्पा मंदिर आहे इकडं. इथून उतरल्यावरच अय्यप्पा मंदिर आहे. आपण आता या अय्यप्पा मंदिरामध्ये पण जाऊया. इकडे वरती खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे आणि हे इकडं आहे अय्यप्पा मंदिर. अय्यप्पा मंदिरात पण जाऊया, पाहूया अय्यप्पा मंदिर. सुंदर मंदिर आहे हे पण अय्यप्पा मंदिर. छोटा रस्ता आहे एकदम गाडीसाठी आणि तिकडून समोरून गाडी आली तर ती कशी जायची? दाबायला लागतो, पुढे मागे करायला लागतो. लहान लेकरं असतात पटकन पळतात. वरती घेऊन जाण्यासाठी, फिरवण्यासाठी असणार. हे काय इथं रिक्षा आहेत. अरे इथून तो पायरी मार्ग असणार आहे. पुढे हा इथला. हा, ते काय रिक्षा होती.
तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माय लेक कटायला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय.